सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। धन्य धन्य महाराष्ट्र ही संतांची थोर कलावंतांची भूमी। महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सुवर्णपदी अक्षराने कोरलेली आपली रत्नागिरी नगरी, याच रत्नागिरी नगरीतील वीर परशुरामाच्या पावन भूमीमध्ये वसलेला आणि सर्व सुखसोयीने नटलेला आपला हा चिपळूण तालुका। याच चिपळूण तालुक्यातील नावाजलेला असं मौजे हॅलो याच चिपळूण तालुक्यातील नावाजलेला असं मौजे कामते गाव, या गावची ग्रामदेवता आई सुकाय देवी, आमच्या कोंढागावची ग्रामदेवता वारसाई देवी तांबेवाडीची श्री सोनगाई देवी विघ्नार्थ गणराया यांच्या चरणी तिवार वंदन करून आज या ठिकाणी उपस्थित नाथप्रेमी कलारसिक माता पिता बंधू भगिनी मित्र हो, आपणा सर्वांचं मनस्वी
दुःखडी वायला दुःखडी वायला कुंभर्यासारखा मित्रवणी व्यामध्ये गारजासारखा मित्रवणी व्यामध्ये गारजासारखा वाट चुकणार नाही वाट चुकणार नाही जीवन भरी तुझी वाट चुकणार नाही जीवन भरी तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्रवणी गारजासारखा म्हणून काय म्हणायचंय हे मायबाप रसिका आपल्या छळणी या पामराची काय विनंती आहे लक्ष असू द्या. माय पिता गुरु अभिवंदन करू माय पिता गुरु अभिवंदन करू हे जीवन गार सीता तुम्हा कसे हे जीवन गार सीता कसे बांधुनी आम्ही आलो तुझ्याचा हातात बांधुनी आम्ही आलो तुझ्याचा हातात द्यावी गणी हे रसिका तुम्हाला साथ द्यावी सातरणी हे रसिका सागरी लागू दे सागरी लागू दे नौकाही तरू सागरी लागू दे नौकाही तरू हे जीवन रसिका कसे हे जीवन रसिका कसे या ठिकाणी या रंगमंदिरामध्ये या देवता म्हणजे मायबाप रसिका म्हणून तुम्हाला आम्ही कसे विसरणार कारण तुमच्याशिवाय या रंगमंदिराला शोभा नाही म्हणून काय म्हणायचंय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी मानपान झालेला आहे मानाचा मुद्रा झालेला आहे. आता राहिले कोण कोण राहिले बुवा ना शक्तीलय शाहीर सप्तसुरांचा बादशाह म्हणून ज्यांची या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे तर राज्याची निकम ज्याला शाहीर मानाचा मुद्रा करतो बुवा वाकून करतो तुम्हाला खरंच अतिशय सुंदर गोड आवाज जसं त्या बुवानी माझं कौतुक केलं नक्कीच त्यांचं कौतुक करायला लागणार आहे पण बुवानी पण काय करून सांगून गेले त्यांचं नक्कीच या ठिकाणी मित्रांनो समाचार हा नक्की घेणार आहे. तर वेळ जास्त झालेला आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. माझे संगीतकार मंडळ आहे त्यांचं पुढे या ठिकाणी मी आभार घेणार आहे. त्यांच्या पुढे या ठिकाणी मी गात आहे आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्तुंग असं काम करतायत ते माझे मित्र सन्माननीय घडसी साऊंड यांनाही शाहीर मानाचा मुद्रा अतिशय सुंदर आवाज आपला पोहोचवण्याचं काम करतायत. तर पुढील श्रवण या गीताकडे वळतोय लक्ष असू द्या.
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते वृंदावनी तुझी वेणू वाजे श्री कृष्ण नामे गोकुळी गाजे हरिधामुनी दिवाज रंगणी आवे आणि तुझाच महिमा हे श्री कृष्ण या त्रिभुवनात गाजे. या ठिकाणी दत्त आणि साई साक्षात सद्गुरूंचं या ठिकाणी दर्शन आपल्याला तुम्हा सगळ्या या गाववासियांना होत आहे. कारण जीवनामध्ये सद्गुरू हा जीवनाचा मोक्षदाता असतो. म्हणून या ठिकाणी या सद्गुरूंचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्या अनुषंगाने या ठिकाणी या सद्गुरूंचं श्रवण या सद्गुरूंच्या चरणी मी समर्पित करतोय. लक्ष असू द्या. गुरु थोर की देव थोर म्हणावा आधी कोणा करावा मला वाटते मला वाटते सद्गुरु थोरा आहे कयाच्या प्रसादे रघुराज पाहे. गुरुराया 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 शरण गुरुपदी देवा दिया शरण गुरुपदी देवा दिया मौन दिन आरोपी स्मराया मौन दिन आरोपी स्मराया मासी वंदन हे श्री गुरुराया मौन दिन स्मराया
करावे कडून बिंदू उत्तम राया कडून बिंदू उत्तम राया पहिले वंदन हे श्री गुरुराया वंदन हे श्री गुरुराया हो श्री गणपती गजानन गावदेवी बोलतू रे अखंड हरदास बळीचा विजय गोविंद धराजी वीर यांचा विजय संतोष मंगेश जागे शिवछत्रपती शिवाजी कविवर्य निलेश अविनाश कडू या ठिकाणी गण झालेला आहे
सा पनि रे सा निसा रे म रे म पनि निसा सा नि पा म रे नि सा निसा रे म पा नि रे सा या चिपळूणकरांना या चिपळूणवासियांना नक्कीच या तांबेबुवाची ख्याती काय आहे किंवा काय आहे ते माहित आहे. मी माझं मोठेपण सांगितलं नाही, तुम्हाला तुमचं मोठेपण सगळ्याला जगाला माहित आहे. मी या ठिकाणी मी तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे. हा सरगम गाऊन दाखवायचा आहे, कारण आपण सप्तसुराचे बादशाह आणि त्याआधी गण झालेला आहे. गवळण गाताना बुवा तुम्ही सप्त सुराचे बादशाह हो म्हणत असताना वर खाली झालं बुवा, याची खंत रसिकांना आहे. आम्हाला हे कारण गाताना वर खाली होतं, परंतु या ठिकाणी आम्हाला अपेक्षा नव्हती, पण तुम्ही वर खाली करून आपला स्वर बिघडवलात आणि मूळच्या सुरुवात केली त्या ठिकाणीच आलात. म्हणून या ठिकाणी मी काय म्हणतोय, लक्ष असू द्या. बराच वेळ झालेला आहे, कारण बुवांचा या ठिकाणी समाचार घेण्यासाठी एवढं बोलणं अपेक्षित आहे. या ठिकाणी माझे मित्र सन्माननीय अनिल जाधव दादा शाहीर यांच्याकडून 200 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. त्याला या ठिकाणी शाहीर मानाचा मुद्रा. लक्ष असू द्या. बुवानी गण गायला, गवळण गायले. बुवांचे बोल काय चाल होती, आजच माझा झालाय पगारे. बुवांचे गवळणीचे बोल आहे का, कारावासाचे तुटले बंद, ब्रह्मांडाला साला झाला आनंद. बुवांचे बोल आहे, माझ्या बापाने मला वासुदेवाचे तुटले बंद, वासुदेवाचे तुटले बंद, देवकीला देवा झाला आनंद. डावा साधला त्यांनी मांडला, मग विचार हातो डोक्यात. तुझ्या बापाने का ना तुला कळला 12च्या ठोक्यात. हे सगळ्यांनाच माहित आहे 12च्या ठोक्यात काढलेला. तर या ठिकाणी या गवळीला तोड देतोय. लक्ष असू द्या. 12च्या ठोक्यात काढताना, कारण या देवाचा जन्म 12 वाजता झालेला आहे. या ठिकाणी लक्ष असू द्या, कारण आपण मानव रूपामध्ये आपल्याला 12 वाजल्यानंतर झोप येते, परंतु 12 वाजल्यानंतर या ठिकाणी परमेश्वराचं कार्य चालू होतं. म्हणून त्या परमात्म्यानं 12 वाजता त्याचा जन्म झालेला आहे. म्हणून या गीतातून, या गवळणीतून मला बुवांच्या गवळणीला काढ देतोय. लक्ष असू द्या. कारावासाचे तुटले बंद, देवा ब्रह्मांडाला साऱ्या झाला आनंद. आकाशवाणीने मेघ कडाडला, अरे त्या आकाशवाणीने मेघ कडाडला. विषय सोडवा आधी घन, अहो बुवा विषय सोडवा आधी घन. बाहेर बापाने काढताना, बाहेर बापाने काढताना, त्याच्या सोबतीला होता कोण. बाहेर बापाने काढताना, त्याच्या सोबतीला होता कोण. त्याच्या सोबतीला होता कोण. बापानं 12च्या ठोक्याला बाहेर काढताना त्या बापाच्या सोबतीला होता कोण. माझ्या बापाने मला बाहेर काढला तेव्हा त्याच्या सोबतीला कोण होता, आणि माझ्या शरीराचे, त्या कानाच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी मला कशातून गुंडाळून नेले. कारण तुम्ही जर या ठिकाणी गवळण जशी गायले, पण त्या गवळणीला तोड या ठिकाणी दिलेला आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी प्रश्न त्या गवळणीमधून केलेला आहे. आता या ठिकाणी माझी गवळण या ठिकाणी गातोय. माझ्या गवळणीचे बोल ऐका बुवा. लक्ष असू द्या. प्रीता आपली होती राधे, अगं प्रीता आपली होती राधे,
या साऱ्या जगावी गई देऊन वचन तू राधे नाही वचनाला जागली जशी चातकाची कृष्णा अग जशी चातकाची कृष्णा नाही पाण्या वाचून भागली मक्का झाली सानी याची नार आपली नाती तोडून सगळी काय विचारतोय कळून दे लक्ष तुझ्या प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तू गेलीस का हे राधे हा काना काय सांगतोय अगं प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तू गेलीस का मृत्यूलोकी त्या याची सांग राणी तू झालीस 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 का अगं प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तू गेलीस का प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तू गेलीस का मृत्यूलोकी त्या याची सांग राणी तू झालीस का मृत्यूलोकी त्या याची सांग राणी तू झालीस का तुझ्यासाठी नाही कोणी गरी गोपी अतिशय साठ प्रेमाची लीला आठवती तुला प्रेमाची लीला आठवती तुला मृत्यूलोकीच्या याची सांग राणी तू झालीस का मृत्यूलोकीच्या याची सांग राणी तू झालीस का अगं प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तू गेलीस का प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तू गेलीस का फोडलात तर या ठिकाणी मी तुमचा सत्कार करेन त्याच पद्धतीने माझाही विषय या बुवांवरती आहे बुवानी या आधी दामोदरचा मधला जो माझा प्रश्न होता तो फोडलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर खरं दिलं होतं तरी या ठिकाणी माझा शाहिराना सवाल आहे एकदा ब्रह्मादेव शंकरा कैलास पर्वतावर जाऊन विचारू लागले सर्व जगाचा संवाद माझ्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतोस विष्णू रूपाने सृष्टीचे पालन करतोस तू स्वतः 3 मूर्ती धारण करून जगाचे व्यवहार चालवतोस असे बोलल्यावर शंकराच्या मुखातून खूप फट असा शब्द बोलल्यावर हे श्री उत्पन्न झाली तिचे नाव काय वना हा सवाल विचारलेला आहे विषयाचं उत्तर देताना ग्रंथ आधारे
विषय पटवायचा आहे बुवा, आम्हाला नक्की माहित आहे बुवा काहीतरी सांगणार नाही, परंतु बुवा जे योग्य उत्तर असणार ते आम्ही या ठिकाणी योग्यच सांगणार आपल्याला माहित आहे। यानंतर शाहिरांनी जो आम्हाला दिलेला विषय कोणत्या सदरून साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केले त्या सद्गुरूंचे नाव काय? बुवा याआधी उत्तर दिलेलं आहे पण त्यांनी अमान्य केलेलं आहे, कारण आता सोशल मीडिया आहे या ठिकाणी जरी शब्द मी बोलत आहे त्यामध्ये काही खोटं असेल काही असेल तर ते युट्यूबला आपण बोलल्यानंतर हजार लोक या शक्तिधुरेच्या माध्यमातून जोडलेले आहेत। त्या ठिकाणी जर खोटं असेल तर त्याचं नक्कीच भांडं फुटतं, ते काही दिवस राहत नाही। अशाच माध्यमातून अनेक असे प्रकार या ठिकाणी घडत असतात, परंतु जे खरं आहे ते खरं मानलं पाहिजे या वृत्तीचा मी शाहीर आहे। पण बुवाने या ठिकाणी उत्तराचं माझ्या वाचनामध्ये सापडल्याप्रमाणे ज्या विषयाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो बुवा लक्ष असू द्या। साक्षात रामदास स्वामी हे अंतरपाठावरून पळून गेले व ते पुढे ते रामनामाचा जप करू लागले, परंतु त्यांचे घराने वडील हे सर्व सूर्य उपासक होते, त्यांचे वडील सूर्य उपासक होते। त्याने एका सरोवरातून मूर्ती बाहेर काढली, ती मूर्ती सूर्यनारायणाची होती। सूर्यनारायणाची मूर्ती पाहून रामदास स्वामी सूर्यनारायणाच्या भक्तीमध्ये विलीन झाले व रामदास स्वामी सूर्यनारायणाजवळ हातात बांगड्या भरून साडी चोळी नेसून लग्न केले। रामदास स्वामींनी हातात बांगड्या भरून साडी चोळीने हातात बांगड्या भरून त्या रामदास स्वामींनी त्या सूर्यनारायणाजवळ जाऊन लग्न केले आहे असे या ठिकाणी आमच्या वाचनाप्रमाणे उत्तर देण्याचा मी बुवा प्रयत्न केला आहे। जर उत्तर खरं असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी खरं सांगायचं आहे। यानंतर बुवानी जो पदामध्ये विषय गायला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी जातोय, लक्ष असू दे। ऋतिक कानेरे कलवंडे आडनावानं तांबे, अगदी खणखणीत एक नंबर तांबा पितळ दिसायला जरी सारखं असलं तरी तांबे हे तांबा आहे, कारण त्याला देवासमोर मोठा मान आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे। या ठिकाणी बुवानी जो पद गायलाय माझं पद या ठिकाणी बुवांसमोर काय आहे लक्ष असू द्या व मला काय म्हणायचं आहे। सामना तुझा आणि माझा आहे, अरे सामना तुझा आणि माझा आहे, नको वागू गर्वाच्या तावा। पाहूया यात कोण जिंकतो इथे शक्तिधुऱ्याच्या डावा। हिम्मत पाहूया तुझ्या की माझ्या रे नावा। हे आणि फुकटची बडबड करशील तर हे बुवा तुला पाठवीन मी बाराच्या भावा। काय म्हणतोय वा माझ्या मागून नक्की या ठिकाणी जायला लागणार आहे। हरी वय मला न जमणार तुला, अरे हरी वय मला न जमणार तुला, तू काढलीस किती मी युक्तीर युक्तीर युक्तीर। मी तुरा आणि तू शक्तीर, मी तुरा आणि तू शक्तीर आहे शेवटी तू माझ्या खातीर। मी तुरा आणि तू शक्तीर आहे शेवटी तू माझ्या खातीर। तू शक्तीर आहे शेवटी तू माझ्या खातीर। तू शक्तीर आहे शेवटी तू माझ्या खातीर। आई कोण घेरा देशवानीचा मुला,
विचारतो आज तुला पुराण मुलं बोला खरं खरं उत्तर बोला ज्ञानबोध हे गुणच ज्ञानबोध हा घेऊनच आपलं ताली ताली रीर आपलं ताली रीर मी तुला आणि तू शक्तीर शेवटी आहे तू माझ्या कारकीर मी तुला आणि तू शक्तीर शेवटी आहे तू माझ्या कारकीर महाराष्ट्राला कालिमा फासणारे आहे म्हणून या ठिकाणी ज्या मुलीवर झालेला अत्याचार तीच मुलगी सोडा अनेक महाराष्ट्रामध्ये अत्याचार अन्याय होत आहे परंतु तसं वाली कोणीच नाही या ठिकाणी स्त्री जातीनं या नारी जातीनं या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये या साधू संतांच्या भूमीमध्ये या शिवछत्रपतींच्या या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कसं वावरावं आज या कलियुगामध्ये मोठा घोर अनर्थ घडत आहे याचा प्रश्न याचा उडगला याचा न्याय कुणाकडे कसा मिळणार ही नारी जात अतिशय या ठिकाणी बेचिराख होत आहे तिने या समाजामध्ये या खुल्यानं कसं वावरावं हा दिवसांदिवस पडलेला तिला प्रश्न आहे आणि ती माता ती भगिनी त्या लेकराची आई या न्यायासाठी काय सांगते भगवंतालाही या ठिकाणी प्रार्थना करते कारण द्रौपदीचं वस्त्रहरण होताना त्या कानानं वस्त्र पुरवली रावणाने ज्यावेळी सीता पळवली त्यावेळी प्रभू या ठिकाणी हनुमंतानं जाऊन त्या लंकेचा बेचिराग केला अशा या इतिहास घडवल्या या महाराष्ट्रामध्ये अन्याय होतात म्हणून या ठिकाणी एक छोटंसं गीत या ठिकाणी गातोय लक्ष असू द्या असं म्हणतात अनाथांचा वाली एकनाथ आहे अनाथांचा वाली एकनाथ आहे आता सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ आहे मग वाट कसली बघता द्या ना फाशी भर चौकात मुख्यमंत्र्याची धमक राहू दे अत्याचाराच्या करणाऱ्याच्या मनात अरे तेव्हाच लाडक्या बहिणीच्या बसाल हृदयात तेव्हाच लाडक्या बहिणीच्या बसाल हृदयात आणि आज काळाची गरज आहे इतिहास घडवण्याची या महाराष्ट्रात इतिहास घडवण्याची या महाराष्ट्रात या भगिनीला न्याय द्यायचा आहे
काय म्हणायचंय लक्ष तुझ्या दिवसा ढवल्या होतो अत्याचार भीती राहिली नाही कुणाची अहो नियत बिरली बुद्धी भ्रष्ट झाली या माणसाची अरे किती सोसावी या कोळ्यांगावर घाव का दया येत नाही तुला या बहिणींची अहो टाहो फोडून सांगे बहीण देवा वाट पाहत आहे तुझ्या न्यायाची न्यायासाठी या कांताने अहो न्यायासाठी या कांताने विनविते ही सांगा सांगा या नारीला मिळेल का 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 न्यायासाठी अखंडाने विनविते ही न्यायासाठी या कांताने विनविते ही सांगा सांगा या नारीला सांगा सांगा या नारीला कशी वावरे या समाजात किती सावरे तिचा पदर चहू बाजूने पडते तिच्या शरीरावर वासनेने पिसाळलेल्या नराधमाची नजर अहो कितीचा अत्याचार सोसावा तिच्यावर कितीचा अत्याचार होतो तिच्यावर बिचारी प्राणाचा मुक्त्या अखेर भयला भीती कशाची हैवानाला ज्यांना शिक्षा झालीच पाहिजे अखेर ज्यांना शिक्षा झाली पाहिजे अखेर म्हणून काय म्हणतोय आय भूमीच्या मातीवर अंतर उरावल वाचनारुती मानसाने डोकते फिरवल मानसाने डोकते फिरवल वाचनारुती मानसाने डोकते फिरवल मानसाची लय माणुसकी मानसाची लय माणुसकी राईनीच नाय सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय सांगा सांगा या नारीला
घेणार घेणारच नाही सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय 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 हो न्यायासाठी आकांताने न्यायासाठी आकांताने विनविते ही माय सांगा सांगा या नारीला धन्यवाद या ठिकाणी आपल्या आशीर्वादानं